टेट 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट अशी ही सिरीज आहे. या सिरीजमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये 5-5 प्रश्न तुम्हाला समजावून सांगणार आहोत. आता त्या 5 प्रश्नांमध्ये एक टाइप असा टार्गेट केलेला असतो. आजच्या टाइप्समध्ये आपण नळ व टाकीच्या संदर्भातील प्रश्न बघणार आहोत. बघा पहिला प्रश्न, एक नळ 48 मिनिटात पाण्याची टाकी भरू शकतो. म्हणजेच या ठिकाणी भरू शकतो हे झालं फिल. काय झालं या ठिकाणी, काय म्हणणार आपण, फिल म्हणणार. फिल म्हणजे भरणे. ओके. तर दुसऱ्या नळाद्वारे 2 तासात तो जो टाकी आहे तर ती रिकामी होऊ शकते. रिकामी म्हणजेच काय, एम्प्टी. एम्प्टी म्हणजेच रिकामी होऊ शकते. जर दोन्ही नळ 11:40 उघडले तर ती टाकी किती वाजता भरणार, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. म्हणजे काय असतं की ही एक टाकी आहे, टाकीला एक नळ लावलेला आहे, हा नळ आहे, या नळाद्वारे ही टाकी भरल्या जाते. मात्र काय होते, याच टाकीला एकतर कुठेतरी लीक असेल किंवा दुसरा नळ आहे. या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की दुसऱ्या नळाद्वारे ती टाकी 2 तासात रिकामी होणार आहे. दुसरा नळ इथं आउटरचा जो आहे, इथून तो फ्लोच बाहेर निघेल तर तो 2 तासात ज्यावेळेस वर्क करणार त्यावेळेस इथलं जे पाणी साठवलेलं आहे ते बाहेर निघणार. मात्र पहिला नळ 48 मिनिटांमध्ये काय करणार, तर ही टाकी भरणार आहे. आता हे दोन्ही नळ एकाच वेळी स्टार्ट केले, स्टार्ट आणि इथे सुद्धा स्टार्ट झाला. म्हणजेच लीक होऊन पाणी बाहेर पडणे आणि पहिला नळ सुरू होणे याच्यामध्ये एकदम नॅनो सेकंदचा सुद्धा फरक नाही. दोन्ही एकाच वेळी सुरू केले तर ती टाकी भरतच जाईल ना. आता भरत कशी जाणार आहे, तर कमी वेळामध्ये ती भरेल आणि जास्त वेळामध्ये ती रिकामी होईल. म्हणजे ती थोडी थोडी का होईना असे साठवत पाणी जाणार आणि मग ती टाकी पूर्णतः किती वाजता भरल्याच जाईल. हे ज्यावेळेस स्टार्ट होण्याचा टायमिंग त्याने दिलेला आहे, कशाचा, स्टार्टिंगचा टायमिंग त्याने दिलेला आहे 11:40. आता ही टाकी बरोबर इथपर्यंत भरण्याची वेळ व्हॉट असं आपल्याला विचारलेलं आहे. खूप इजी आहे मित्रांनो. तुम्ही जर कारकम वेगाचं चॅप्टर योग्यरित्या अभ्यासलं असेल तर त्याच्या आधारावर तुम्ही याच्यावाले प्रश्न सोडवू शकता. आता बघा आपण काय करायचं, इजी आहे असं मी म्हटलं तुम्हाला. आता पहिले लक्षात घ्यायचं, 48 मिनिटे पहिला नळ, ही कॅपॅसिटी आहे त्याच्यावर 48 मिनिटांमध्ये तो भरू शकतो. सो आपण 48 लिहून घ्यायची. म्हणजे हे झालं फिल. फिलसाठी मी असा बाण देतो. ओके, फिलसाठी आपण असा बाण देऊ. 48 मिनिटांमध्ये गुणिले करायचं आणि दुसऱ्या नळाद्वारे 2 तासात ते रिकामी होऊ शकते. म्हणजेच हे झाले रिकामी होणे. तर 2 तास म्हणजेच 120 मिनिटे असं लिहायचं, कारण की दोन्ही मिनिटामध्ये कन्व्हर्ट करायचं. या दोघांची वजाबाकी करायची. वजाबाकीमध्ये काय येतं, तर 120 मधून 48 वजा झाले, इथं 2 हातचा 1, 12तून 5 गेले 7 राहिले, 7 आणि 5 12, 72 या ठिकाणी त्याची वजाबाकी झाली. या दोनची वजाबाकी खाली लिहून घ्यायची. आता थेट याला काय करायचा, तर भाग द्यायचा. भाग दिला की तुमचं आन्सर या ठिकाणी तयारच आहे. 12 चूक 48, 12 सकम 72, बे दोन्ही 4, बे 3 6. डायरेक्टली 24 ने भाग दिला असता तर चालत होता आपल्याला. आता 3 1 3, 3 चूक 12 आणि हे 40. म्हणजेच या ठिकाणी 2 गुणिले 40 म्हणजे 80 मिनिटात ती टाकी पूर्ण भरेल. ती टाकी पूर्ण भरेल. एवढं आपल्याला लिहिलं, एवढं आपल्याला आन्सर आलं. मात्र त्यांनी काय दिलं की स्टार्टिंग जो टायमिंग होता तो 11:40 होता. त्याच्यामध्ये हे ज्यावेळेस आपण 80 मिनिटे ॲड करू त्याच वेळेस त्याचा प्रॉपर आन्सर निघणार. सो आपण काय करतो आता की याला आपण टार्गेट केले 11:40ला. हे आता प्रॉपर आन्सर काढण्यासाठी त्याच्यामध्ये किती मिनिटे ॲड करायचे, तर 80. इथे 80 ॲड केल्याबरोबर आपल्याला काय दिसून येते, इथे असे 2 भाग करायचे. 8 आणि 4 किती, 12, म्हणजे 120 इथं झाले आणि इथं 11 झाले. आता एक याच्यावर प्रोसिजर करायची, ते म्हणजे असे 120 म्हणजे काय होते, तर इथं काय करायचं, हे झाले 2 तास, हे काय झाले 2 तास, म्हणजे या ठिकाणी 0 टाकले. इथं 2 तास जर ॲड केले तर हे होतात 13 वाजता ती टाकी पूर्णतः भरली असेल. 13 वाजता म्हणजेच काय, तर 1 वाजता, 1 वाजता ती टाकी पूर्णतः भरली जाईल. म्हणजे प्रॉपर आन्सर आला आपल्याला 1. सो सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट येते.
कधी कधी बघा AM आणि PM चा सुद्धा या ठिकाणी म्हणजेच कंपॅरिझन होऊ शकतो एका दुसऱ्या प्रश्नामध्ये, म्हणून AM PM ला सुद्धा लक्षात घ्यायचं. या ठिकाणी दुपारचे 12 होते म्हणून 1 वाजला दुपारचं. ओके, सो सेकंड ऑप्शन राईट येते. सेकंड क्वेश्चन. आता सेम टू सेम एक नळ 20 मिनिटात पाण्याची टाकी भरू शकतो. 20 घ्यायचे, फिल झाला. सो या ठिकाणी असा बाण टाकला किंवा नाही टाकला तरी चालते, गुणिले आता दुसऱ्या नळ्याद्वारे 1 तासात ती रिकामी होऊ शकते. 1 तास म्हणजे किती? 60 मिनिटे. डिवायडेड बाय काय होणार आहे याचा डिफरन्स म्हणजे 40. इजी आहे. आता आपण काय करणार? 20 × 20 20 दोन्ही 40, बे 1 बे 32 म्हणजे इथं झालेले आहे 30 मिनिटे. 30 मिनिटात किती मिनिटात? तर 30 मिनिटात ती टाकी पूर्ण भरेल. ती टाकी काय होणार आहे? पूर्ण भरणार आहे. ओके, झालं. आता फायनली आन्सर काय निघणार? तर फायनली आन्सर इथून निघणार. या ठिकाणी 30 ऍड केले, ऍड केल्याबरोबर काय होते? तर याचे 2 भाग केले, 8 78 होते. 78 मध्ये एक क्रिएशन करायचं. या ठिकाणी -60 करायचे आणि इथं +1 करायचं. इकडे -60 तिकडे +1. -60 केले तर या ठिकाणी 18 राहिले, इथं +1 केला तर 11 झाले. 11 वाजून 18 मिनिटाला ती टाकी काय होणार आहे? पूर्णतः भरणार आहे. म्हणजे प्रॉपर आन्सर आला आपल्याला 11 वाजून 18 मिनिटे. सो या ठिकाणी इथे AM पाहिजे होतं. ओके, सो आन्सर आलेला आहे आपल्याला किती? तर 4 राईट आहे. तिसरा प्रश्न बघा, सेम टू सेम काय आहे की एक नळ 36 मिनिटात पाण्याची टाकी भरू शकतो, तर दुसऱ्या नळाद्वारे 2 तासात ती टाकी रिकामी होऊ शकते. मित्रांनो तुम्ही काय करा, पॉज करा, हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही सोडून बघा, देन मग तुमचा आन्सर आणि मी सोडवलेला आन्सर हे मॅच करून बघा. आता या ठिकाणी काय घेणार? तर फिल आहे 36 मल्टिपल बाय या ठिकाणी किती आलेला आहे? तर 36 मिनिटामध्ये ती पहिला नळ ती टाकी भरू शकतो, गुणिले दुसरा नळ लीक करण्याच्या संदर्भात आहे 3 तासात. 3 तास म्हणजे किती? 3×3 म्हणजे 180 मिनिटे. आता वजाबाकी जर केली तर 180 वजा 36 या ठिकाणी 4 हातचवला 1, 18तून 4 गेले 14 आले, म्हणजे 144 या ठिकाणी दिसतात मला. सो या ठिकाणी 144 आपण लिहून घेतले. आता बघा इथे 12×3 किती? 36 आणि 12×1 12, 12×2 24, 12चा वर्गच होतो 144 म्हणून 12 लिहिले. 3×1 3, 3×4 12, 4×1 4 या ठिकाणी 4×4 16, उरले किती? 2 झाले किती? 20 आणि 4×5 20 म्हणजे 45 मिनिटात ती टाकी पूर्ण भरेल. ती टाकी पूर्ण भरेल. मात्र त्यांनी स्टार्टिंग टायमिंग आपल्याला दिलेला आहे, तो आहे 11 वाजून किती मिनिटाचा? तर 50 मिनिटाचा. 11 वाजून 50 मिनिटामध्ये 45 ऍड केले तर आपल्याला काय दिसून येते? तर इथे येतं 95. आता याच्यामध्ये क्रिएशन करायचं, याच्यातून 60 वजा करायचे +1 करायचे म्हणजे आपल्याला प्रॉपर आन्सर निघून जाते. इथे 5 या ठिकाणी इथे 3 आणि इथे झालं म्हणते, म्हणजे 1 प्लस केला म्हणजे इथं काय झाला? तर 12. 12:35ला 12 वाजून 35 मिनिटाला ती टाकी पूर्णतः भरली जाणार आहे. काय होणार आहे? ती टाकी पूर्णतः भरली जाणार आहे 12:35ला. सो सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट येते. बघा चेक करून राईट आहे. आता मित्रांनो तुम्हाला मी क्लासबद्दल सांगतो. मी एक बॅच घेतोय जे की पूर्णतः रेकॉर्डेड आहे. या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी 100 व्हिडिओज तुम्हाला देणार आहोत. या 100 व्हिडिओजमध्ये फुल लेंथ व्हिडिओ असते, म्हणजे 1 किंवा 1.5 तासाचा एक व्हिडिओ असतो. असे करत 100 व्हिडिओमध्ये आणि याच्यासोबत 200 PDF तुम्हाला मी माझ्यावाल्या या बॅचमध्ये देणार आहोत. या बॅचची फी आहे मित्रांनो 1200 रुपीज. जर तुम्ही इच्छुक असाल तर निश्चितचपणे ही रेकॉर्डेड बॅच तुम्ही परचेस करा, जी तुम्हाला अपकमिंग टेटमध्ये किती 130+ मार्क्स मिळवण्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट रोल अदा करणार आहे. सो यू कॅन कॉल मी 7709119501 वर तुम्ही कॉल करू शकता. चला पुढे. येस, आता स्टडी ॲप नावाचं ॲप्स आहे, ते ॲप्स तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि हा आहे लोगो. हा लोगो दिसताच तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. चौथा प्रश्न, एक नळ 20 मिनिटात पाण्याची टाकी भरू शकतो, तर दुसऱ्या नळाद्वारे पाऊण तासात ती टाकी रिकामी होऊ शकते, रिकामा करू शकतो. म्हणजे आपण काय करायचं? फिल होतो आणि एम्प्टी होते. 20 गुणिले किती? आता या ठिकाणी पाऊण तास म्हटलं, पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे. सो या ठिकाणी 45, या दोघांचा डिफरन्स म्हटलं तर 25 झाला. 5×20
5 5 25, 5 1 5, 5 9 45, म्हणजे 4 9 36, 4 9 36 मिनिटात ती टाकी पूर्ण भरेल. मित्रांनो आता बघा हे जे आहे ना, तर हे 36 मिनिटे या ठिकाणी आपल्याला टाकावं लागेल. बघूया 5 चूक किती 20, 5 5 25, 5 1 5, 5 9 45, 9 चूक किती 36 आपण केले. या ठिकाणी थोडासा डिफरन्स काहीतरी इथे प्रिंट मिस्टेक झाली वाटते. ठीक आहे 20 45 बरोबर आहे सर्व. तर या ठिकाणी बरोबर आहे. पाऊण तासात म्हटलं गेलेलं आहे म्हणजे 45 मिनिटे सुद्धा बरोबर आहे. 9 चूक 36. आता हेच यावेळेस आपण ऍड करतो 5:55 मध्ये. तर त्या ठिकाणी बघा यामध्ये बघा या ठिकाणी 6 5 किती 11. तर यामध्ये प्लस करावं लागेल. 6 5 11 हा चॉला 1 इथं आले 91 आणि प्लस केल्यानंतर 91 आले. आता काय करायचं मित्रांनो की याच्यामध्ये -60 करायचं इथे +1 करायचं. -60 केला तर या ठिकाणी 31 दिसतात. ओके आलं बरोबर. आणि इथे जर म्हटलं तर हे 6 होते. 6 वाजून 31 मिनिटाला ती टाकी पूर्णता भरणार आहे. ओके सो 4th ऑप्शन या ठिकाणी राईट येते. चलो 4th ऑप्शन राईट आहे. लास्ट क्वेश्चन. एक नळ 12 मिनिटात पाण्याची टाकी भरू शकतो तर दुसऱ्या नळाद्वारे अर्ध्या तासात ती रिकामी होऊ शकते. म्हणून आपण फिल होते ती म्हणजे 12 मिनिटामध्ये आणि एम्प्टी होते ती म्हणजेच अर्ध्या तासात म्हणजेच 30 मिनिटामध्ये. आता याच्यातली जर वजाबाकी केली तर तुम्हाला दिसून येते की 18 अशी वजाबाकी आहे. आता sin 2 12, sin 3 18, 3 1 3, 3 10 30 म्हणजे या ठिकाणी आले 20 मिनिटामध्ये. जरी हे दोन नळ अशा पद्धतीने कार्यरत असले तरी सुद्धा 20 मिनिटात ती टाकी काय होणार आहे पूर्णता भरली जाणार आहे. आता याच्यामध्ये 20 मिळवायचे झालं. हे काय झाले 60 आणि इथं जर म्हटलं तर या ठिकाणी -60 केले +1 केले तर इथं 0 0 राहतं नाही इथं 13 राहते. 13 वाजता म्हणजेच किती 1 वाजता असं त्याचा प्रॉपर आन्सर आहे. एक नळ 12 मिनिटात पाण्याची टाकी भरू शकतो तर दुसऱ्या नळाद्वारे अर्ध्या तासात ती टाकी रिकामी करू शकतो दुसरा नळ. जर दोन्ही नळ 12 वाजून 40 मिनिटाला उघडले तर टाकी किती वाजता भरली जाणार आहे तर टाकी तर 20 मिनिटातच भरली जाणार. म्हणून 12:40 नंतर 20 म्हटले तर सरळ सरळ सोपी पण आहे. इथं तोंडी पण आपण करू शकतो की 1 वाजतामध्ये ती टाकी पूर्णतः भरली जाणार आहे. 3rd ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मित्रांनो अशा पद्धतीने मी तुम्हाला 5 प्रश्न शिकवले. आता मी टाइप्स वाईज प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो जेणेकरून येणाऱ्या टेटमध्ये कुठल्याही प्रकारचा कसलाही मॅथमॅटिक्स असो किंवा रिझनिंगचा प्रश्न असो तुम्ही तो सोडवू शिकले पाहिजे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्राबद्दल शेअर करा. जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा.